जेजुरीच्या पायथ्याशीच असलेलं मल्हार गौतमेश्वराचं मंदिर फक्त आध्यात्मिक वारसा नाही तर शक्ती, शौर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. हे मंदिर आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचं स्मारक मंदिर, ज्याला छत्री मंदिर असेही म्हणतात. आणि आज या मंदिराची माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. जेजुरी हे खंडोबाच्या वास्तव्यामुळे दिव्य असं ठिकाण आणि ह्या जेजुरीतल्या शिवमंदिराला म्हणजेच मल्हार गौतमेश्वर या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. आणि हे फक्त शिवमंदिर नसून तर मराठा साम्राज्याचा विस्तार अगदी उत्तरेपर्यंत करणाऱ्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती मल्हारराव होळकर यांचं हे स्मारक मंदिर. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. अशा या लढवय्या वीर मल्हाररावांचा मृत्यू मोहिमेवर असताना आलमपूर इथे 20 मे 1766 रोजी झाला. त्यांचा मृत्यू ज्या आलमपूर इथे झाला त्याचं नाव बदलून मल्हारनगर असं ठेवण्यात आलं. तिथे मल्हाररावांची छत्री आणि त्यासमोर मार्तंडाचं मंदिर देखील बांधण्यात आलंय. परंतु मल्हाररावांच्या जेजुरीविषयीच्या असलेल्या प्रेमापोटी जेजुरी इथेही त्यांचं मल्हार गौतमेश्वर नावाचं छत्री मंदिर उभारण्यात आलं. तर छत्री मंदिर म्हणजेच होळकर साम्राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचं स्मारक मंदिर. मल्हार गौतमेश्वर या मंदिराच्या वरती आपल्याला नाही शिलालेखही पाहायला मिळतो. तर ज्याच्यामध्ये 1792 रोजी हे बांधकाम कोणी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये नाव आहे मल्हारजीसू तुकोजी होळकर. म्हणजे तुकोजी होळकरांनी अहिल्याबाई होळकरांच्या आधिपत्याखाली हे बांधकाम केलेलं आहे हे आपल्या इथून लक्षात येतं. मल्हार गौतमेश्वर या मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. इथे आल्यावर ना पहिल्यांदा जे शिल्प आहे जे आपल्या नजरेत भरतं ते म्हणजे हे नंदीचं शिल्प. जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठं असं नंदीचं शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि त्या नंदीवरही केलेली जे नक्षीकाम आहे मग त्यावर जी नंदीवर जी टाकलेली झूल आहे किंवा चादर आहे किंवा गळ्यातली साखळी आहे, नंदीच्या घंटेंची जी साखळी आहे, ते सगळं अतिशय सुंदरपणे नक्षीकाम केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आहोत. सभामंडपामध्ये आल्यावर पहिली नजर जी आपली जाते ना ते इथे असलेल्या कासवाच्या शिल्पावर. तर मी आतापर्यंत जितक्याही मंदिरांना भेट दिलेली आहे त्याच्यातलं हे एक प्रथम मला एक कासव पाहायला मिळालं आहे ज्याच्यावर इतकं सारं बारीक नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आहे. गरुडाच्या कासवाच्या पाठीवर आपल्याला फुलं आणि पानांची नक्षीकाम तर पाहायला मिळतंच, पण त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर त्याच्या तोंडामध्येही बघा त्याने काहीतरी धरलेलं आहे असं नक्षीकाम दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर कासवाच्या हातामध्येही आपल्याला सगळीकडे असे मासे दाखवलेले आहेत. तेव्हा किती छान नक्षीकाम आहे इथल्या कासवाचं सुद्धा. त्यानंतर आपण जेव्हा
सभामंडपाच्या वरती छताला पाहू तेव्हा छतालाही ना त्यांनी आता नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे, म्हणजे नक्षीकाम चाललेलं आहे ते पाहायला मिळतं आहे. तिथे काहीतरी मल्हाररावांच्या रिलेटेडच काहीतरी नक्षीकाम त्यांचं चाललेलं आहे. त्याचबरोबर मंदिराच्या ज्या सभामंडपाच्या ज्या भिंती आहेत ना त्याच्यावर गरुड आणि हनुमंत यांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. इथे गणपती आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. संपूर्ण सभामंडपसुद्धा अतिशय आखीव रेखीव आणि अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे. आणि आता आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात. मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याच्या आधी जर आपण पाहिलं ना तर ह्या मोकळ्या जागेमध्ये महिरपी आकाराचं जे आहे ते नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर हम्पीमध्ये आपला जो हम्पीचा एक व्हिडिओ होता विजय विठ्ठल मंदिराचा, तिथे ना त्यांनी वॉटर ड्रॉपलेटचे नक्षीकाम दाखवलं होतं. तसंच ना आपल्याला इथे घंट्यांसारखं किंवा वॉटर ड्रॉपलेटसारखं नक्षीकाम पाहायला मिळतं. आणि या प्रवेशद्वाराच्या वरती होळकर साम्राज्याचं जे प्रतीक असेल ना ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर मल्हाररावांची खंडोबावर खूप श्रद्धा होती आणि त्यामुळे त्यांच्या प्रतीकामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला खंडोबाचा जो घोडा आहे तो पाहायला मिळतो आहे. शंकराचा जो वाहन आहे नंदी ते पाहायला मिळते. त्याचबरोबर सूर्याचं तेज म्हणून सूर्यही आपल्याला त्यांच्या प्रतीकामध्ये पाहायला मिळतं आहे. आणि आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात. मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदा आपल्याला समोर ही शिवपिंड पाहायला मिळते. तर जसं आपण पांडेश्वरचं शिवपिंड पाहिली होती त्याप्रमाणे ही शिवपिंडसुद्धा आपल्याला जमिनीलगत नाही तर एका आसनावर स्थित अशी पाहायला मिळते. शिवपिंडीच्या मागे मल्हाररावांची मूर्ती आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या 2 पत्नी आहेत, त्यांच्याही संगमरवरी प्रतिमा आपल्याला इथे पाहायला मिळतात. गर्भगृहामध्ये जिथे शिवपिंड आणि मल्हारराव आणि त्यांच्या पत्नीच्या संगमरवरी प्रतिमा आहेत ना तर त्या प्रतिमा आपल्याला ह्या लाकडी मंडपामध्ये पाहायला मिळतात. तर पारनेरमध्ये जो पळशीचा वाडा आहे त्या पळशीच्या वाड्यामध्ये ज्याप्रमाणे लाकडाचं नक्षीकाम केलेलं आहे, अगदी कोरीव बारीक नक्षीकाम, त्याचप्रमाणे बारीव आणि कोरीव असं नक्षीकाम आपल्याला ह्या लाकडी मंडपावर पाहायला मिळतं. इथे जर पाहिलं ना तर मोराची डिझाईन, अगदी मोराची चोचसुद्धा आपल्याला अगदी स्पष्टपणे इथे पाहायला मिळते. हे जे बांधकाम आहे ते अतिशय जुनं आहे, म्हणजे 17व्या शतकातलं हे बांधकाम आहे. मात्र हे जर आता आपण पाहिलं ना तर म्हणजे असं वाटतं आहे की हे बांधकाम नवीन केलेलं आहे, दगडांवरनं असं वाटतं. तर जेव्हा तिथल्या काकांना आपण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे बांधकाम जुनंच आहे, 17व्या शतकातलंच आहे, फक्त त्यांनी हे जे दगड आहेत ना ते घासलेत आणि घासल्यामुळे हे देऊळ आपल्याला अगदी नवीन बांधल्यासारखं वाटतं. म्हणजे थोडक्यात बघा ना की तेव्हाच्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये केलेलं दगडातलं बांधकाम आजही किती मजबूत आहे, किती दणकट आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि फक्त घासल्यामुळे, हे दगड घासल्यामुळे त्याला अगदी नव्याचा लूक आला. आता इथे शेजारीच ना हे जे स्मारक मंदिरं आहेत ना ते आपण पाहूया तिथे काय आहे ते.
मंदिराचं आणखीन ते पुनर्बांधणी करतायत. म्हणजे जो आवार आहे ना, तो आवार व्यवस्थित साकारला जातो आहे माझ्या मते. त्याच्यामुळे ह्या छोटे छोटे दगड जे आहेत फरशीसाठी ते इथे त्यांनी ठेवलेले आहेत. अच्छा, तर ह्या घुमटीच्या इथे आपण आलो आहे. याच्यावरही शिलालेख आहे. आता मला तो वाचता येत नाही. इथे काहीतरी मला द्वारकाबाई असं वाचायला मिळतं आहे. शकेही आहे, श्री शके किती साली, तर 1700 नाही वाचता नाही येते. आणि इथे ना आतमध्ये जायला काही पायऱ्या नाही आहेत. त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन आपण काही पाहू शकत नाही आहे. मात्र हो, इथे शिलालेख आहे आणि 2 घुमटी आहेत. आतमध्ये त्या काकांनी सांगितलं की आतमध्ये काही मूर्ती नाही, त्याच्यामुळे काही पाहायला मिळणार नाही. बांधकाम सुरे वाटतात हे सगळं. हां, आतमध्ये मूर्ती नाही आहे ना इथे, फक्त नॉर्मलच आहे. तर मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकरांच्या आधिपत्याखाली तुकोजी होळकरांनी, जे होळकर साम्राज्याच्या गादीचे 3रे वंशज होते, त्यांनी ह्या मंदिराचं बांधकाम जे होतं ते पूर्ण केलं. तर ह्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला 2 घुमटी पाहायला मिळतात ना, मी आपण मगाशी पाहिल्या. तर एक जी घुमटी आहे ती आहे द्वारकाबाईंची, जिचं जे बांधकाम आहे ते 1772 रोजी पूर्ण झालं. दुसरी जी घुमटी आहे ती आहे बनाबाईंची, जिचं बांधकाम जे आहे 1773 रोजी पूर्ण झालं. तेव्हा या संपूर्ण मंदिराचं किंवा या आवाराचं जे बांधकाम आहे ते तुकोजी होळकरांनी 1790 साली पूर्ण केलं. असाच शिलालेख आपल्याला मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे ना त्याच्यावरती पाहायला मिळतं. हे जे मंदिर आहे मल्हार गौतमेश्वराचं, म्हणजेच थोडक्यात असं आपण म्हणूयात की इथे जे आहे ते मल्हारराव आणि त्यांच्या प्रथम पत्नी गौतमीबाई यांचं स्मारक असून, हे जे शेजारी जे 2 स्मारकं आहेत तर त्यांच्या द्वितीय पत्नी बनाबाई आणि तिसऱ्या द्वारकाबाई ह्यांच्या प्रित्यर्थ केलेल्या ह्या ज्या 2 घुमटी आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे जे देऊळ आहे ते जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, हे जे देऊळ आहे ते जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेजुरी ह्या परिसरामध्ये आहे. ह्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या आवारामध्येच हे गौतमेश्वराचं मंदिर आहे. त्या शाळेचं जे नाव आहे ना ते आहे जिजामाता. तर हे जे नाव आहे ते मला अतिशय असं हृदयाशी जोडलेलं आहे. ते का? कारण की माझी जी पहिली शाळा होती ना तिचं नावसुद्धा होतं जिजामाता हायस्कूल. ती शाळा होती 7वीपर्यंत. त्याच्यानंतर मी अनेक शाळा केल्या असतील किंवा कॉलेज केले, मात्र त्या पहिल्या शाळेची आठवण ना आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ताजी आहे. आणि सगळ्यात जास्त मला ना ह्या शाळेमध्ये आल्यावर किंवा ही शाळा बघितल्यावर ह्याचं कौतुक वाटलं की त्यांनी आजही तिथे जो मेसेज लिहिला आहे ना की प्रार्थना म्हणजे देवाजवळ जाण्याची शक्ती, किंवा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होतं त्यांची नावं, किंवा शिवाजी महाराजांनी जिंकलेले प्रथम 12 किल्ले कुठले, तर हे सर्व काही आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या मराठी शाळेंमध्येच पाहायला मिळणार. ह्या अशाच शाळा आहेत जे आपली संस्कृती किंवा आपले जे विचार आहेत ते आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत अगदी व्यवस्थितपणे जशीच्या तशी पोहोचवण्याचं काम करणार. तेव्हा हे सर्व काही जे आपण पाहिलं ना तर प्रत्येक भिंतीवर खूप सुंदर सुंदर मेसेज आहेत. खूप छान छान अशी माहिती लिहिली आहे आपल्या महाराष्ट्राबद्दल किंवा आपल्या राजांबद्दल. तेव्हा खूप छान वाटतं नाही असं आपल्या रिलेटेड किंवा आपल्या शाळेशी निगडीत असं काही असेल, किंवा शाळाच पाहिल्यावर आपण पुन्हा आपल्या बालपणात गेलं की काय असंच वाटतं. तुम्हालाही कसं वाटतं तुमची शाळा पाहिल्यावर, आता तिथे गेल्यावर, हे मला नक्की कमेंट करून सांगा. मल्हाररावांचा जन्म हा 16 मार्च 1693 रोजी झाला.
मात्र वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांचं बालपण जे होतं ते खानदेशामध्ये त्यांचे मामा भोजराज बारगळ यांच्याकडे झालं आणि त्यानंतर त्यांचीच मुलगी गौतमीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला। तेव्हा कडेपठारावर वाढलेलं हे रांगडं व्यक्तिमत्व रेवातीरी खानदेशामध्ये बहरलं असंच आपण म्हणूयात। पुण्याजवळच्या वापगाव इथले धनगर खंडूजी चौगुला यांचे मल्हारराव हे सुपुत्र। तर चौगुला हे होळ इथे स्थायिक झाले आणि म्हणून त्यांच्या आडनावावरून होळकर हे नाव त्यांना प्राप्त झालं। मल्हाररावांची खंडोबावर निस्सीम श्रद्धा होती आणि ह्या श्रद्धेपोटीच आपल्या सर्व कार्याचा किंवा आपल्या विजयाचा जो संपूर्ण वाटा होता तो त्या खंडोबाला देत असत आणि यामुळेच त्यांना जेव्हा माळव्याची सुभेदारी मिळाली तेव्हा त्या वतनातून त्यांनी जेजुरीच्या मंदिराचं पुनर्बांधणी जी होती ती सुरू केली आणि त्याचं भरपूरसं जे काम आहे ते मल्हाररावांनीच केलेलं आहे। माळवा आणि बुंदेलखंड या भागातील मोहिमांवर आपलं प्रभुत्व गाजवत त्यांनी माळव्याचा राज्यविस्तार केला आणि त्यामुळे त्यांना माळव्याची सुभेदारी मिळाली। याबरोबरच बादशहाचे अंमलदार असतील, स्थानिक जहागीरदार असतील किंवा राजपूत असतील, या तीनही प्रतिस्पर्ध्यांवर आपली पकड मजबूत करत तिथलं आपलं स्थान मजबूत करत त्यांनी राज्यविस्तार केला आणि त्यांनी इंदोर इथे आपलं राज्य स्थापन केलं। त्यामुळेच मल्हारराव हे इंदोरचे पहिले राजे ठरले। मल्हाररावांची जी कार्यकुशलता होती किंवा त्यांचं जे युद्ध कौशल्य होतं ते त्यांनी पहिल्या बाजीरावांबरोबर उत्तरेकडील जो राज्य विस्तार केला त्याच्यामध्ये सिद्ध केलं आणि त्यामुळे जर आपण बघाल ना तर आपला जो मराठा राज्याचा जो भगवा आहे तो अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत गेलेला आपल्याला ह्या अशा थोर व्यक्तिमत्वांमुळे पाहायला मिळतो। मल्हाररावांच्या प्रथम पत्नी गौतमीबाई यांचा सन 1761 मृत्यू झाला। त्यानंतर मराठ्यांचा पानिपतामध्ये पराभवही झाला। त्यानंतर मल्हाररावांचे पुत्र खंडेराय यांचाही मृत्यू झाला। तेव्हा त्यांना अनेक असे दुःखाचे जे डोंगर होते ते पाहावे लागले। मात्र यातूनही ते सावरले, त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्य विस्तारासाठी उत्तरेकडे आपल्या मोहिमा सुरू केल्या। मात्र वयाच्या 60 नंतरही इतके त्यांनी स्वतःला ह्या सर्व कार्यामध्ये वाहून घेतलं होतं की 20 मे 1766 त्यांचा मृत्यू झाला एका मोहिमेच्या वेळेस आणि ते अनंतामध्ये विलीन झाले। तेव्हा अशा थोर व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला लाभल्या हे आपल्या सर्वांचं एक खूप मोठं भाग्यच म्हणावं, ज्यांच्यामुळे अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आपला जो मराठ्यांचा जो भगवा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। तेव्हा अशा थोर व्यक्तींना आमचा मनापासून सलाम। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारराव होळकरांच्या कारकिर्दीचा धावता मागोवा घेतला। इथलं नक्षीकाम पाहिलं, मंदिर पाहिलं, त्याचबरोबर आपल्या बालपणीच्या आठवणी जागृत करणारी इथली ही जिजामाता शाळाही पाहिली। तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी आणू शकतो। तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूतच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।